नमस्कार. आजची रेसिपी आहे उडदाची आमटी. आरोग्यवर्धक असणारी ही आमटी ग्रामीण भागामध्ये मस्त भाकर चुरून वगैरे खाल्ली जाते. अगदी पारंपरिक असा हा पदार्थ आहे. सोबतच भाजीला काही नसेल तेव्हा आपण पटकन डाळ कुकरला लावून आमटी बनवू शकतो. तोंडाची चव वाढवणारी ही आमटी तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने बनवाल तर सर्वांनाच हमखास आवडेल अशी बनते. तर आमटी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे सालीसकट उडदाची डाळ घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि इथे मी बेसिलची लीव्स घेतलेले आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पुदिना देखील घेऊ शकता. सर्वप्रथम आपण ही डाळ कुकरमध्ये घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत. आमटी बनवताना उडदाची डाळ सहसा सालीसोबतच घेतली जाते. आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण बिना सालीची देखील घेऊ शकतो. डाळ घेतानाच मी साफ करून घेतलेली आहे. आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता स्वच्छ धुतल्यानंतर त्याचं पाणी खूप असं काळसर निघतं. तुम्ही पाहू शकता पाण्याचा कलर. ही डाळ मी 5 ते 6 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे. जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत. आता 1.5 ग्लास पाणी टाकून आपल्याला ही डाळ कुकरला लावायची आहे. डाळ व्यवस्थित शिजेल, खाली लागणार नाही इतकंच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि थोडंफार जास्त झालं तरी त्याने काही फरक पडत नाही. मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाते. आता आपण वाटण तयार करूयात. वाटण तयार करण्यासाठी मी ते भरपूर लसूण घेतलेला आहे. लसणामुळे चव छान येते. तर यातला अर्धा लसूण मी मिक्सरला लावणार आहे. सोबतच खोबरं, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या टाकणार आहे. अर्धा लसूण मी फोडणीसाठी ठेवलेला आहे. पाणी न टाकता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. खोबरं थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालतं. तुम्ही पाहू शकता इथे कसं वाटण तयार झालेलं आहे. छान झालंय. खरं तर मला जसं हवं ना तसंच झालंय. मी हे वाटण एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी देऊयात. डाळही छान शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदीच गाळ नाही करायचं आहे आपल्याला, पण मस्त झालेली आहे. फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आहे. कढईमध्ये थोडं जास्तच तेल टाकलं आहे मी कारण मला पापड तळायचे आहेत. आमटीसोबत पापड छान लागतात. मग नंतर तळण्यापेक्षा कामात काम होऊन जातं म्हणून मी सगळे पापड तळून घेत आहे. आता आपले पापड तळून झालेत. आपण फोडणी देऊयात. फोडणीसाठी मी जिरी टाकली आहे, लसूण टाकला आहे. लसूण आणि जिरी थोडी तडतडली की लगेचच आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ताही छान परतला गेला आहे. आता आपण त्यामध्ये वाटलेले वाटण टाकणार आहोत. हे वाटण टाकलं आहे. आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. वाटणामध्ये देखील लसूण टाकला आहे आणि फोडणीमध्ये देखील लसणाने खूप छान चव येते आमटीला आणि कोथिंबीर, हिरवी मिरची यामुळे छान हिरवीगार बनते आमटी. हे छान परतल्यानंतर आपल्याला आता ही डाळ टाकायची आहे त्यामध्ये आणि पटकन झाकण लावून ठेवायचे, ज्यामुळे की चव खूप छान येते. डाळ असेल म्हणजे वरण असेल किंवा मग आमटी असेल त्यासाठी ही मेथड खूप फायदेशीर ठरते. चवीमध्ये खूप फरक पडतो. तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे. आता आपल्याला हे मिक्स करायचे आणि गरजेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचे. थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून पाणी टाकायचं आहे. तुम्हाला हवं त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही घट्ट पातळ बनवू शकता, पण सहसा आमटी पातळ बनवली जाते. मी थोडीशी घट्टसरच धरणार आहे. आता ही आमटी आपल्याला फक्त उकळून घ्यायची आहे. छान उकळली म्हणजे आपली आमटी खाण्यासाठी तयार होते. उडदाच्या आमटीसोबत मस्त गरम गरम भाकरी चुरून खाल्ली जाते, बाजरीची भाकरी. आपापल्या आवडीप्रमाणे आपण भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो. तुम्ही पाहतच आहात आमटीला सुंदर हिरवा रंग आलेला आहे. मस्त दिसते आपली आमटी. सोबतच चव देखील खूप छान आली आहे. तुम्ही देखील अशा प्रमाणे बनवून पहा, तुम्हालाही आवडेल. आता मी ही आमटी भातासोबत सर्व करणार आहे. मला देखील भातासोबतच आवडते. मस्त मी भात घेतलेला आहे आणि बाजूला आमटी घेत आहे. भातासोबत तर खूपच छान लागते. मस्त आपला राईस बोल तयार झालेला आहे. सफेद आणि हिरवा असं रंगाचं कॉम्बिनेशन आहे. सोबतच मी सर्विंगसाठी लिंबू घेतलेला आहे, पापड घेतलेला आहे. चला तर मंडळी, पटपट खाऊन घ्या.